नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेशन कार्ड मधून आपले नाव कसे कमी करायचे किंवा कसे युनिट वाढ करायचे, हेच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर काही महिलांचे लग्न झाल्यानंतर त्यांचे आईवडिलांकडील नाव रेशन कार्ड मधून कमी करायचं असतं आणि नवऱ्याकडील नाव त्यांना ऍड करायचं असतं। तर हे कशा प्रकारे तुम्ही करू शकता, हे घर बसल्या आपल्या मोबाईलवरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। तर याच्याबद्दलच ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर सर्वात प्रथमतः आपल्या मोबाईलवरती येथे प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर येथे सर्च करायचं आहे मेरा राशन असे लिहून तुम्हाला सर्च करायचं आहे। मेरा राशन 2.0 असे लिहून सर्च केल्यानंतर येथे मेरा राशन 2.0 नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरचा हे आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो। याला तुम्ही आधी इन्स्टॉल करून घ्या, ओपन करून घ्या। त्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला परमिशन मागेल, तर येथे अलाउ बटनावरती क्लिक करा। त्याच्यानंतर असा पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे, जे तुम्हाला भाषा निवडायची आहे इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या। मी इथून इंग्लिश निवडतो आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। याच्यानंतर तुम्हाला इथे मेरा राशन गेट स्टार्टेड याच्यावरती क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं पेज ओपन होईल। याच्यामध्ये दोन ऑप्शन येथे दाखवलेले आहे बघा, बेनिफिशियरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स। तर आपल्याला मोबाईल मधून हे प्रोसेस करायचं असल्यामुळे बेनिफिशियरी युजर्स याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर येथे खाली पाहू शकता इंटर युअर आधार नंबर। तर तुमच्या राशन कार्ड मधील कोणत्याही एका व्यक्तीचे आधार क्रमांक येथे टाइप करून घ्या। आधार नंबर येथे लिहिल्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड तो येथे फिल करून लॉग इन विथ ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड सक्सेसफुली असा ऑप्शन येईल आणि याला क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती 6 अंकी ओटीपी नंबर जाईल, तो ओटीपी नंबर येथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ओटीपी टाकून घेतल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली असा तुम्हाला स्क्रीनवरती पॉपअप एसएमएस येईल। ओटीपी लॉग इन केल्यानंतर क्रिएट एमपिन, म्हणजे डू यू वांट टू क्रिएट युअर एमपिन नाउ ऑर सेट इट अप लेटर। तुम्हाला येथे एक एमपिन क्रिएट करायचा आहे, म्हणजे तुम्हीच हे पेजला उघडू शकता। तुमच्या सुरक्षेसाठी येथे एमपिन येथे क्रिएट करून घ्यायचा आहे। 4 अंकी एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे, जो तुम्हाला आठवणीत राहील असा तुम्ही येथे नंबर सिलेक्ट करून घ्या। क्रिएट एमपिन सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो टाकलेला एमपिन होता तोच एमपिन पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पुन्हा एकदा तोच एमपिन टाकून घेतल्यानंतर क्रिएट एमपिन याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पॉपअप एसएमएस युअर एमपिन कोड हॅज बीन सेव्ड, म्हणजे अशा तऱ्हेने तुमचा एमपिन इथे सक्सेसफुली क्रिएट झालेला असेल तर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला परमिशन विचारेल, इथून तुम्ही परमिशनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन विचारेल, लोकेशन इथून टर्न ऑन करून घेऊ शकता, नसेल तरी तुम्ही काय हरकत नाही। त्याच्यानंतर स्किप या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। स्किप या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे पेज ओपन होईल। तर अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दाखवलं जाईल। तर याच्यातून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे, जे मॅनेज फॅमिली डिटेल्स या ऑप्शन निवडायचं आहे। हे ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्या राशन कार्ड मधील जे व्यक्तींची नाव आहे ते सगळे नावे येथे दर्शवले जाईल। येथे पाहू शकता सगळे नावे तुम्हाला येथे दाखवलं जाईल। तुमचे जे राशन कार्ड ज्याच्या नावाने आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही येथे बदल करू शकत नाही। त्याच्यानंतर जे खाली तुमच्या जे ऍड असतील नाव त्याच्यामधून तुम्हाला जे नाव नको हवं आहे ते तुम्ही येथून डिलीट करू शकता। येथे पाहू शकता इथे डिलीटचं ऑप्शन आहे। ज्याही व्यक्तीचं तुमचं नाव इथून कमी करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही कमी करण्यासाठी डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। याच्यावरती तुम्ही ऑप्शनला क्लिक केल्यानंतर असा पॉपअप एसएमएस येईल। तुम्हाला खरंच या रेशन कार्ड मधून या व्यक्तीचं नाव कमी करायचं आहे का असं विचारेल, येस ऑर नो असं विचारेल। तुम्हाला खरंच त्या व्यक्तीचं नाव डिलीट करायचं असेल तर तुम्ही येस या बटनावरती क्लिक करून तुम्ही इथून नाव ते डिलीट करू शकता। लक्षपूर्वक इथून तुम्ही डिलीट करा, कारण चुकून कोणत्याही व्यक्तीचं नाव इथून डिलीट होता कामा नये। तुम्ही डिलीट या ऑप्शनला येस केल्यानंतर तुम्हाला पॉपअप एक एसएमएसचा नोट येईल, इम्पॉर्टंट नोट्स। तर रिमूव्ह देअर ॲक्सेस टू बेनिफिट अँड सर्व्हिस असोसिएटेड विथ दिस कार्ड, देअर डाटा विल बी परमनंटली रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम। याचाच अर्थ असा की तुम्हाला जे आतापर्यंत रेशन कार्ड मधून जे फायदे मिळत होते ते तुम्ही परमनंटली इथून डिलीट करत आहात आणि तुमचं रेशन कार्ड मधून ऑनलाईन नाव देखील इथून कट होणार आहे। याच्या पुढे तुम्हाला कोणतीही इथून बेनिफिट म्हणजे इथून कोणतेही फायदे तुम्हाला इथून घेता येणार नाही।
तर त्याच्यानंतर तुम्हाला येथे कारण द्यायचं आहे, तुम्ही कशासाठी इथून या रेशन कार्ड मध्ये नाव कमी करत आहात. लग्न झालं असेल किंवा त्यांची कोणा व्यक्तीची मयत झालं असेल किंवा रेशन कार्ड मधून कोणत्याही कारणासाठी तुम्ही इथून करत आहात, येथे तुम्हाला येथे ऑप्शन निवडायचा आहे. मॅरेज असेल तर मॅरेज निवडू शकता किंवा डेथ झाला असेल तर डेथ निवडू शकता किंवा अदर, किंवा तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नको हवा आहे तर अदर तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर कन्फर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे कन्फर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही रेशन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती 6 अंकी ओटीपी नंबर येईल आणि 6 अंकी ओटीपी नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारे पॉपअप एसएमएस येईल, ओटीपी व्हेरीफाय इज सक्सेसफुली म्हणून असा पॉपअप एसएमएस होईल. अशा तऱ्हेने तुमचं रिक्वेस्ट हे परिपूर्णरित्या त्यांच्याकडे सबमिट झालेली असेल. तर तुम्ही नाव कमी करण्यासाठी रिक्वेस्ट जे पाठवलेली होती ते तहसीलकडे अशा प्रकारे पॉपअप एसएमएस येईल पाठवलेलं आणि याच्यातून तुम्ही व्ह्यू टॅबवरून क्लिक करून येथे पाहू शकता. ज्या व्यक्तीचे नाव तुम्हाला रेशन कार्ड मधून कमी करायचं आहे त्याची रिक्वेस्ट पाठवलेली तुम्ही 3 रेषावरती क्लिक करायचं. 3 रेषावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाठवलेली रिक्वेस्ट पाहण्यासाठी हिस्ट्री याच्यावरती क्लिक करायचं. हिस्ट्री याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही टाकलेली रिक्वेस्ट काही दिवसांसाठी हे पेंडिंग मध्ये असेल, त्याच्यानंतर इथून ना ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल. जर डिलीट झालं नसेल तर तुम्ही तहसील ऑफिस मध्ये जाऊन याची चौकशी करू शकता. जात असताना तुम्ही जे रिक्वेस्ट आयडी आहे तुमच्याकडे ते रिक्वेस्ट आयडी तुम्ही तहसील ऑफिस मध्ये दाखवून द्यायचं आहे. ते दाखवल्यानंतर तुमचं हे रिक्वेस्ट आयडीच्या मार्फत लगेच नाव कमी करण्यात येईल. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा तुम्ही आणि इतरही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र.